ओके स्टुडंट्स, आता बघा या ठिकाणी आपण पास्ट टेन्स मधला दुसरा टाइप या ठिकाणी सुरू करत आहोत आणि तो आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. ओके, सो स्टुडंट्स, ॲज युजल, as I told you that you have to just focus on the name of the tense and that we have to just try to understand with the name of the tense. So here the tense is continuous past tense, so it means the something was going on, right? आता बघा स्टुडंट्स, मी तुम्हाला एक ट्रिक दिलेली होती की कुठलाही टेन्स जेव्हा आपण शिकतो तर त्याच्या नावावरती काय करायचं आहे आपल्याला, तर फोकस ठेवायचा आहे. आता या ठिकाणी स्टुडंट काय या टेन्सचं नाव आहे, तर कंटिन्युअस पास्ट आहे. बरोबर, काय आहे तर कंटिन्युअस पास्ट आहे. याचा अर्थ स्टुडंट क्रिया काय होती, तर चालू होती. बरोबर, बघा पास्ट म्हणजे काय, ती क्रिया झालेली आहे. तर नक्की आता पास्ट म्हणजे सगळे झालेले क्रियांबद्दल आपण बघतोय, परंतु आता तिथं कोणती क्रिया बघतोय आपण, तर कंटिन्युअस क्रिया बघतोय. म्हणजे काय होती, तर ती चालू होती. बरोबर, आता कंटिन्युअस प्रेझेंट असतं स्टुडंट, तर आपण काय म्हटलो असतो, क्रिया चालू आहे. जसं की आपलं लेक्चर हे कंटिन्युअस प्रेझेंट चालू आहे, पण आपल्याला कंटिन्युअस पास्ट बद्दल बोलायचं आहे. बरोबर, कंटिन्युअस पास्ट बोलायचं आहे आपल्याला. तर त्यामुळं आपण काय केलेलं, तर हा टेन्स या ठिकाणी काय केलेला, तर समजून घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी बघा, कंटिन्युअस पास्ट टेन्सला आपण समजून घेऊया व्यवस्थित डेफिनेशन थ्रू. आता या ठिकाणी बघा एक डेफिनेशन दिलेली आहे की कंटिन्युअस पास्ट टेन्स इज अ टेन्स यूज टू डिस्क्राइब अन ऍक्शन दॅट वॉज हॅपनिंग ॲट अ पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी काय सांगितलं की हॅपनिंग, बघा हॅपनिंग ॲट अ पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट, म्हणजे एका पर्टिक्युलर टाइमला ती क्रिया काय होती, तर चालू होती. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं की शब्दांवरून टेन्सेसला लक्षात ठेवायचं, एका पर्टिक्युलर टाइमला ती क्रिया चालू होती. आता या ठिकाणी शॉर्टली डेफिनेशन काय दिली मी, ऍक्शन वॉज गोइंग ऑन. बरोबर, बघा किती सिंपल आहे की क्रिया चालू होती. सो स्टुडंट, आता क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी आपण टेन्स वापरतो कंटिन्युअस पास्ट. बरोबर, आता बघा मी तुम्हाला सेंटेन्स बनवून दाखवतो, त्या सेंटेन्सला आपण कशा प्रकारे या ठिकाणी समजून घेणार आहे, तर ते याला आपल्याला समजायचं आहे. आता बघा, या अगोदर आपण काय बघितलं स्टुडंट, की प्रत्येक टेन्स जेव्हा बघितला तर त्याचं सेंटेन्सेस बघितले, त्या सेंटेन्सेस वरून त्याची कन्सेप्ट किंवा त्याचा सेन्स किंवा त्याचं कुठं त्याला आपण प्रॉपरली यूज करतो ते आपण समजून घेतलं. आता कंटिन्युअस पास्ट मध्ये आपल्याला कसं समजायचं आहे ते समजवतो आहे, आता तुम्हाला ते लक्षात घ्या. आता कंटिन्युअस पास्ट म्हणजे काय, एक तर मी तुम्हाला सेन्स दिला अगोदर की कंटिन्यू होती ती क्रिया कधी, पास्ट मध्ये. बरोबर, म्हणजे बघा स्टुडंट या ठिकाणी आता जर सेंटेन्स आपल्याला घ्यायचं ठरलं तर आपण सेंटेन्स घेऊ शकतो. या ठिकाणी सेंटेन्स थ्रू आपण समजूया की समीर वॉज गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, काय सांगितलं या ठिकाणी, समीर वॉज गोइंग फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट, या सेंटेन्सचा मराठी मिनिंग काय होतो त्याला नीट समजून घ्या. आता बघा या ठिकाणी या सेंटेन्सचा मराठी मिनिंग होतो की समीर वॉकला जात होता. बघा स्टुडंट, समीर वॉकला जात होता. का जात होता, कारण क्रिया चालू होती. त्यावेळेला ती क्रिया काय होती स्टुडंट, चालू होती. बरोबर, त्यावेळेला ती क्रिया चालू होती, म्हणून आपण या ठिकाणी काय बघितलं की समीर वॉकला जात होता. बरोबर, म्हणजे त्याची ती क्रिया काय होती, तर चालू होती. समीर वॉकला गेलेला आहे, समीर वॉकला जात आलेला आहे असं नाही म्हणत आपण. आपण हे सेंटेन्सेस प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलेले. आता कंटिन्युअस पास्टचा सेन्स काय आहे, की ती क्रिया चालू होती. याचा अर्थ समीर काय होत होतं, तर जात होता. आता होता का लावला आपण, कारण पास्ट आहे. मग सेंटेन्स कसं बनलं स्टुडंट बघा, की समीर वॉकला जात होता. बरोबर, त्यावेळेस समीर काय होता, वॉकला जात होता. याचा अर्थ ती क्रिया काय होती, तर चालू होती. आता स्टुडंट्स बघा या फॉर्म्युल्यावरती, आता सर्वात प्रथम आपण वापरतो सब्जेक्ट, हे तर आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे. आता स्टुडंट्स बघा या ठिकाणी काय यूज झालेला आहे, वॉज अँड वर. बघा या ठिकाणी स्टुडंट्स वॉज वर. आता वॉज वर का, कारण कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये आपण काय वापरत होतो स्टुडंट्स, एम इज आर वापरत होतो. बरोबर, कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर एम इज आर आणि कंटिन्युअस पास्ट असेल तर वॉज वर. म्हणून स्टुडंट्स प्रत्येक ठिकाणी एम इज आर अप्लाय होत नाही. तुम्ही पास्ट बद्दल आणि कंटिन्युअस पास्ट बद्दल बोलत असेल तर वॉज वर त्या ठिकाणी अप्लाय करणं गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी कसं झालं स्टुडंट, सब्जेक्ट समीर आहे, वॉज वर आपण या ठिकाणी वॉज वर पैकी एक घेतो. डिपेंड करतं सब्जेक्ट कोणता आहे. समीर होता म्हणून आपण वॉज घेतला. आपल्याला माहित आहे सिंग्युलर असेल तर आपण वॉज घेतो आणि प्लुरल असेल तर आपण वर घेतो. तर या ठिकाणी समीर सिंग्युलर आहे म्हणून आपण या ठिकाणी वॉज वापरला. त्यानंतर आपण काय केलेलं स्टुडंट्स बघा, या ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक दिलेली की कुठल्याही कंटिन्युअस टेन्स बद्दल तुम्ही जेव्हा बोलत असणार
तेव्हा ING लावायचा, कारण ING त्यासाठीच यूज होतो की जेव्हा एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी तुम्हाला ING फॉर्म त्यावरती काय करावा लागतो, तर अप्लाय करावा लागतो. आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे म्हणजे कंटिन्युअस क्रिया आहे म्हणून वर्ब वरती ING फॉर्म अप्लाय झाला. आणि शेवटी या ठिकाणी तुम्ही बघाल तर ऑब्जेक्ट काय झालेला आहे, अप्लाय झालेला आहे. सो ओव्हरऑल दिस सेंटेन्स इज मेड विथ दिस फॉर्म्युला, समीर वॉज गोइंग फॉर अ वॉक. अशा प्रकारे या फॉर्म्युलानुसार आपण हे सेंटेन्सला बनवलं. स्टुडंट पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. समीर सब्जेक्ट आहे म्हणून सब्जेक्ट आपण लिहिला. समीरच्या नंतर कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये आपण वॉज वर हे हेल्पिंग वर्ब वापरतो. ओके, वॉज वर हे हेल्पिंग वर्ब वापरतो. हेल्पिंग वर्बचा छोटा चार्ट आपण जो बघितला होता, त्या छोट्या चार्ट मध्ये जर तुम्ही 3D इमेजिन करून थोडंसं आयडेंटिफाय कराल तर आपण पहिल्या कॉलम मध्ये अमेजार बघितलं होतं, नंतरच्या कॉलम मध्ये आपण वॉज वर बघितलं होतं आणि नंतर आपण विल बी बघितलं होतं. आणि या तिघांना 3 टेन्स मध्ये यूज करतात. अमेजारला कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये, वॉज वेअरला कंटिन्युअस पास्ट मध्ये आणि विल बीला कंटिन्युअस फ्युचर मध्ये आपण काय करणार आहोत, तर यूज करणार आहोत. डू डज डीडला आपण यूज केलेलं, डू डजला सिंपल प्रेझेंट, डीडला सिंपल पास्ट मध्ये यूज केलेलं. आणि उरलेले जे हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव आहे त्यांना आपण परफेक्ट मध्ये यूज करतो. एवढं सिंपल आहे स्टुडंट, लक्षात ठेवायचं, फक्त कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. बरोबर. आता बघा पुन्हा एकदा मी समजून सांगतोय. समीर या ठिकाणी सब्जेक्ट आहे, आपल्याला माहित आहे ऍज युज्युअल सुरुवातीला सब्जेक्टच येतो. त्यानंतर वॉज वर 2 हेल्पिंग वर्ब आहेत. 2 पैकी इथं मॅच होतो वॉज का, कारण सब्जेक्ट सिंग्युलर आहे आणि समीर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण वॉज वापरतो. समीर साठी वॉज येतो आणि बाकी कुठलाही सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वॉजच येईल. त्यानंतर बघा या ठिकाणी वर्ब वरती ING झालेला आहे, गोचा ING गोईंग झालेला आहे आणि फॉर अ वॉक हा काय आहे, तर ऑब्जेक्ट आहे. तर याचा सरळ अर्थ असा झाला स्टुडंट की समीर वॉकला जात होता. समीर त्यावेळेस काय करत होता, तर वॉकला जात होता. आता बघा स्टुडंट आपण काय करूया, दुसरे सेंटेन्सेस घेऊया. त्या अगोदर मला हे सांगा, तुमचा फॉर्म्युला आणि शॉर्ट डेफिनेशन या ठिकाणी परफेक्टली तुम्हाला समजली का? चलो ठीक आहे मॅम, तुम्ही हँड रेज नाही केलेला मला पटकन. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी आपण एक कन्सेप्ट क्लिअर केलेली, तुम्हाला मी सेन्स दिला, इन्फॉर्मेशन दिली. आता तुमची रिदम बनलेली आहे की एखादी क्रिया चालू होती याबद्दल आपल्याला जर बोलायचं असेल तर त्या ठिकाणी आपण वॉज वरचा वापर करावा लागतो. वर्ब वरती ING लावा लागतो, कारण कुठलाही कंटिन्युअस टेन्स असला तर वर्ब वरती आपण ING लावतो, हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं. सुरुवातीला सब्जेक्ट असतो, लास्टला नेहमी ऑब्जेक्ट असतो. कन्सेप्च्युअली आपली डेफिनेशन क्लिअर होत आहे. ओके, आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघितलं, समीर वॉज गोइंग फॉर वॉक म्हणजे समीर वॉकला जात होता. आता आपल्याला म्हणायचं आहे मॅम हँड्स डाऊन करा. आपल्याला दुसरं एक्झाम्पल घ्यायचं आहे. बघा जसं की मला हे एक्झाम्पल घ्यायचं आहे की परवा मी याच वेळेला तुमचं लेक्चर घेत होतो. बघा स्टुडंट्स, बघा परवा याच वेळेला मी तुमचं लेक्चर घेत होतो. तर या ठिकाणी या सेंटेन्सला मी कसं बोललो स्टुडंट्स, बघा मी या ठिकाणी असं बोलेल की आय वॉज टेकिंग लेक्चर. बरोबर. बघा आय वॉज टेकिंग, बघा आय सब्जेक्ट आहे, वॉज घेतला कारण आयच्या नंतर वॉज लागतो सिंग्युलर. आय वॉज टेकिंग लेक्चर. ओके, आय वॉज टेकिंग लेक्चर ऍट द सेम टाइम द डे बिफोर एस्टरडे. ओके, परवासाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, द डे बिफोर एस्टरडे. एस्टरडे म्हणजे काल आणि द डे बिफोर म्हणजे एस्टरडेच्या पण एक दिवस अगोदर म्हणजे त्याला परवा म्हणतात. तर इंग्लिशमध्ये त्याला द डे बिफोर एस्टरडे असं म्हणतात. बरोबर. आणि उद्याचा परवा जर येणार असेल म्हणजे उद्याचा नंतरचा परवा येणार असेल तर त्याला आपण द डे आफ्टर टुमारो असं म्हणतो. द डे आफ्टर टुमारो म्हणजे परवा, आणि कालचा परवा असेल तर द डे बिफोर एस्टरडे. सो अशा प्रकारे आपण त्याला काय करतो, यूज करतो. तर मी तुम्हाला ते सांगितलं. आता या ठिकाणी आपल्या तुम्हाला जर सेंटेन्सेस बोलायचे असतील की तुझा फोन जेव्हा आला तेव्हा मी प्रवास करत होते. बरोबर, तुझा फोन जेव्हा आला तेव्हा मी प्रवास करत होते. तर आता बघा पहिलं सेंटेन्स जे आहे स्टुडंट ते सिंपल पास्टचं आहे, आला ला लिहिले झालेला आहे. तेव्हा मी प्रवास करत होते हे कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे. तर पहिल्यात कसं बोलावं लागेल तुम्हाला, वेन यू डिड कॉल मी. बघा वेन यू कॉल्ड मी असं पण होईल. वेन यू कॉल्ड मी, सब्जेक्ट बी टू ऑब्जेक्ट. वेन यू कॉल्ड मी दॅट टाइम आय वॉज ट्रॅव्हलिंग. ओके, दॅट टाइम आय वॉज ट्रॅव्हलिंग. when you called me that time I was traveling. ओके, सो बघा या या पद्धतीने तुम्ही बोलले. आता नॉर्मली आपल्याला अॅमिजार हे डोक्यातून काढून टाकायचं आहे, प्रत्येक ठिकाणी हे होणार नाही है ना. वेन यू आर कॉल मी आय एम ट्रॅव्हलिंग असं सेंटेन्स होणार नाही, हे चुकीचं सेंटेन्स आहे. म्हणजे सेंटेन्स बरोबर आहे पण त्या सिच्युएशनला ते मॅच होत नाही, आपल्याला सिच्युएशनला मॅच करायचं आहे.
ओके, अजून सेंटेन्स घेऊया स्टुडंट्स बघा. मी लेटर राईट करत होते, बरोबर. आय वॉज रायटिंग लेक्चर, सॉरी आय वॉज रायटिंग लेटर, राईट. मी विद्यार्थ्यांशी बोलत होते. आय वॉज टॉकिंग विथ स्टुडंट, बरोबर. विद्यार्थी माझ्यासोबत बोलत होते. द स्टुडंट्स वेअर टॉकिंग विथ मी. बघा, विद्यार्थी म्हणजे प्लुरल झालं म्हणून मी वर वापरला. बघा, स्टुडंट्स वर टॉकिंग विथ मी. मी फोटो शूट करत होतो. आय वॉज डुईंग फोटो शूटिंग किंवा फोटोशूट. आय वॉज डुईंग फोटो शूट, बरोबर. मी फोनवर बोलत होतो. आय वॉज टॉकिंग ऑन फोन, बरोबर. तर अशा प्रकारे स्टुडंट्स आपण काय करू शकतो, तर या ठिकाणी कंटिन्युअस पास्ट टेन्सला काय करू शकतो, वापरू शकतो. कुठलीही क्रिया कंटिन्युअस आहे आणि ती पास्ट मध्ये आहे तर वाज वर अप्लाय केला तर समजून घ्यायचं की ते सेंटेन्स झालं आपलं पास्ट टेन्सचं. तर अशा प्रकारे स्टुडंट्स तुम्हाला पास्ट टेन्सचा या ठिकाणी एक सेन्स आलाच असेल. आता आपण त्याचं दुसरं सेंटेन्स बघूया. पहिलं सेंटेन्स बघितलं आपण का समीर वॉकला जात आहे, समीर वॉकला जात होता, समीर वॉज गोईंग फॉर अ वॉक, है ना. अजून पण आपण सेंटेन्स बघितले का मी स्वयंपाक करत होते, राईट. आय वॉज मेकिंग मील्स, राईट, किंवा आय वॉज मेकिंग मील्स, मी जेवण करत होते. आय वॉज इटिंग, राईट, मी टीव्ही बघत होते. आय वॉज वॉचिंग अ टीव्ही, राईट, मी खेळत होते. आय वॉज प्लेइंग क्रिकेट. तर अशा प्रकारे आपण काय करतो, यामध्ये सेंटेन्सेस बनवतो आणि या ठिकाणी वॉज वेअरचा वापर होतो, बरोबर. तर हे आपण वॉज वेअर कुठे युज होतं, कशा प्रकारे युज होतं, कोणत्या स्थितीला युज होते हे या ठिकाणी बघितलं. आता नेक्स्ट काय आहे बघा, निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे आपल्याला की समीर वॉकला जात नव्हता, बरोबर. समीर वॉकला जात नव्हता. सो सिंपल फक्त काय करणार आपण, वॉचच्या नंतर नॉट अप्लाय करणार. समीर वॉज नॉट गोइंग फॉर अ वॉक, बरोबर. समीर वॉज नॉट गोइंग फॉर अ वॉक. आता बघा तुमचं स्टुडंट एक सेन्स बनलेला आहे पूर्ण की सब्जेक्टच्या नंतर नेहमी हेल्पिंग व्हर्बच येतं आणि त्याच्यानंतरच हे नॉट, बी, बीन हे अप्लाय होतात. ओके, तर या ठिकाणी आपण बघितलं बघा, समीर वॉज नॉट गोइंग फॉर अ वॉक म्हणजे समीर वॉकला जात नव्हता. आता आपल्याला इंटरोगेटिव्ह करायचं आहे स्टुडंट. तर इंटरोगेटिव्ह मध्ये बघा स्टुडंट तुम्ही बघणार तर फक्त काय झालेलं आहे, हेल्पिंग वर्ब अगोदर आलेला आहे, सब्जेक्ट नंतर गेलेला आहे आणि इथं काय झालं बघा, वॉज समीर गोइंग फॉर अ वॉक. बघा स्टुडंट काय झालं, वॉज समीर गोइंग फॉर अ वॉक, बरोबर. वॉज समीर गोइंग फॉर अ वॉक अशा प्रकारे हे सेंटेन्स झालेला आहे. आता स्टुडंट्स बघा, याचा काय अर्थ घेऊ आपण, समीर वॉकला जात होता का, बरोबर. बघा, समीर वॉकला जात होता का. आता आपल्याला काय म्हणायचं आहे, समीर वॉकला जात नव्हता का, बरोबर. तर इंग्लिशमध्ये वॉज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक. बघा, वॉज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक, समीर वॉकला जात नव्हता का. आता नेक्स्ट आहे बघा स्टुडंट, बरोबर. आता नेक्स्ट मध्ये काय आहे, डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह काय की समीर का वॉकला जात होता, बरोबर. समीर का वॉकला जात होता. सिंपल काय केलं आपण, वाय यूज केला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब यूज करतो हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर आपण सब्जेक्ट यूज करतो तर सेंटेन्स झालं आपलं वाय समीर वॉज, वाय वॉज समीर गोइंग फॉर अ वॉक. ओके, समीर का वॉकला जात होता आणि समीर का वॉकला जात नव्हता. वाय वॉज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक. ओके, वाय वॉज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक, समीर का वॉकला जात नव्हता. आता स्टुडंट्स बघा, तुमचं अजून एकदा मी रेक्टिफिकेशन करतो या ठिकाणी का 3 आणि 4 मध्ये का शेवटी येतो, का जिथं शेवटी येईल तर तिथं समजून घ्यायचं ते इंटरोगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह आहे. पण का जर मध्येच येत असेल तर समजून घ्यायचं तो सेंटेन्स काय आहे, डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह आहे आणि त्यानुसार त्याला डब्ल्यूएच काय करायचं आपण अप्लाय करायचा. ओके, सो ओव्हरऑल दिस 6 सेंटेन्सेस आर समीर वॉज गोइंग फॉर अ वॉक, समीर वॉकला जात होता. समीर वॉज नॉट गोइंग फॉर अ वॉक, समीर वॉकला जात नव्हता. समीर वॉकला जात होता का, वॉज समीर गोइंग फॉर अ वॉक. समीर वॉकला जात नव्हता का, वॉज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक. समीर वॉकला का जात होता, व्हाय वॉज समीर गोइंग फॉर अ वॉक. समीर वॉकला का जात नव्हता, व्हाय वॉज समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक. फर्स्ट स्लाइड, डू यू अंडरस्टूड स्टुडंट्स, प्लीज रेज युअर हँड. ओके, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट स्लाइड. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आय पण सिंग्युलरच आहे, आपल्याला माहित आहे. आयच्या नंतर पण इथं काय अप्लाय झालेला आहे, वॉज अप्लाय झालेला आहे. आय वॉज गोइंग फॉर अ वॉक, मी वॉकला जात होतो. आय वॉज नॉट गोइंग फॉर अ वॉक, मी वॉकला जात नव्हतो. मी वॉकला जात होतो का, वॉज आय गोइंग फॉर अ वॉक. मी वॉकला जात नव्हतो का, वॉज आय नॉट गोइंग फॉर अ वॉक. मी वॉकला का जात होतो, वाय वॉज आय गोइंग फॉर अ वॉक. मी वॉकला का जात नव्हतो, वाय वॉज आय नॉट गोइंग फॉर अ वॉक. स्टुडंट्स, आता फक्त आपण थोडंसं काय करू याच्यामध्ये, एक थोडंसं ऍड ऑन करू एक पॉइंटला. हे बघा काय करू आपण, नेहमी नेहमी आपण व्हाय वापरतो आणि तुम्हाला पण ती सवय लागू शकते म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करताना व्हायच्या जागी दुसरं
WH वर्ड यूज करून बघू आपण. आता बघा या सेंटेन्सला आपण असं करू शकतो की मी वॉकला का जात होतो, या असं सेंटेन्स आहे, याला आपण असं म्हणू शकतो मी वॉकला कोठे जात होतो. बरोबर, मी वॉकला कोठे जात होतो. आता कोठेसाठी केव्हा घेऊ, काय घेऊ स्टुडंट्स आपण, तर आपण व्हेअर घेऊ या ठिकाणी. मॅम हँड डाऊन करा. व्हेअर वॉज आय गोइंग फॉर अ वॉक. बघा स्टुडंट्स काय म्हणू आपण, व्हेअर वॉज आय गोइंग फॉर अ वॉक. मी वॉकला कोठे जात होतो. बरोबर, मी वॉकला कोठे जात होतो. बरोबर, मला म्हणायचं मी वॉकला केव्हा जात होतो. व्हाय व्हेअरच्या जागी व्हेन अप्लाय करा. व्हेन वॉज आय गोइंग फॉर अ वॉक. मी वॉकला कुणासोबत जात होतो. आता कुणासोबत साठी आपण काय घेतो, हुम. ओके, आणि त्याच्या सुरुवातीला लावा फक्त विथ हुम म्हणजे कुणाच्या सोबत. ओके, मी कुणाच्या सोबत वॉकला जात होतो. विथ हुम वॉज आय गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, विथ हुम वॉज आय गोइंग फॉर अ वॉक. फक्त समजण्यासाठी आपण व्हाय घेतो स्टुडंट. तुम्ही इथं कुठलाही सेन्स नुसार यूज करू शकता. तुम्हाला म्हणायचंय कोठे, तर वेअर वापरा. केव्हा, व्हेन वापरा. कुणासोबत, तर तुम्ही त्या ठिकाणी विथ हुम वापरू शकता. आणि का, तर त्यासाठी आपण व्हाय वापरतो. अशा प्रकारे स्टुडंट आपण आय आणि समीर दोन्ही ठिकाणी वॉज वरचा वापर या ठिकाणी बघितलेला आहे. वॉजचा वापर बघितलेला आहे. वरचा वापर आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी पहिल्या दिवशी थोडंसं आपलं कन्फ्युजन झालेलं असावं म्हणून मी त्याला चेंज केलेलं. आणि हे सेंटेन्सेस पण आपण ज्यांनी लेक्चर अटेंड केलेला असेल त्यांना समजलेलं असेल की हे सेंटेन्सेस आपण त्या ठिकाणी सिम्पल पास्ट मध्ये पण बघितले होते. पण तिथं झालं असं स्टुडंट, सिम्पल पास्टचा जो फॉर्म्युला होता तो होता सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट असा त्याचा फॉर्म्युला होता. त्यामुळे याच्यामध्ये कुठंच वॉज वेअर नाहीये. आणि वॉजवर नसताना आपण सिम्पल पास्ट टेन्स मध्ये अगर वॉजवरचे सेंटेन्स बघितले तर स्टुडंटचं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, म्हणून मी काय केलेलं, त्या सेम सेंटेन्सेसला आता मी कंटिन्युअस पास्ट मध्ये शिकवणार तुम्हाला. बरोबर, कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणारच नाही. ऑलरेडी आपण इकडे वॉजवर बघितलं, आता इथं पण आपण तेच बघणार. फक्त दोन्हीमध्ये चेंज काय आहे स्टुडंट, आतापर्यंत जे सेंटेन्स आपण बघितले समीरचे आणि आयचे ते व्हर्बचे सेंटेन्सेस होते. आणि हे काय आहे तर हे स्टेट्सचे सेंटेन्सेस आहे. स्टेट्स म्हणजे काय स्टुडंट, एखादं आपण म्हणतो ना तेव्हा ती कोणत्या फॉर्म मध्ये होती ती क्रिया, ती क्रिया म्हणतो ते ऑब्जेक्ट कोणत्या फॉर्म मध्ये होतं ते आपण बघतो. तर पास्टचं बघण्यासाठी आपण वॉज वरचा वापर करतो. आणि वॉज वर हे दोन हेल्पिंग वर्ब फक्त आणि फक्त कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये यूज होतात. म्हणून मी काय केलं, पास्ट स्टेटला सिम्पल पास्ट टेन्स मध्ये न सांगता त्याला कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये आता मी शिकवणार आहे. तर या ठिकाणी बघा याला समजून घ्या. आता मला काय सांगायचं आहे बघा या ठिकाणी, द केक वॉज स्वीट. बघा या ठिकाणी तुम्ही बघणार तर कुठलीच वर्ब झालेलं नाहीये, क्रिया झालेली नाही, ऍक्शन झालेलं नाहीये. इथं काय सांगितलं जातं, इथं केक कसा होता तर स्वीट होता. बरोबर, असं नाही म्हटलेलं स्टुडंट मी केकला आणत होतो म्हणजे क्रिया आहे, पण इथं काय सांगितलं केक स्वीट होता. तो स्वीट होता. आता मी तुम्हाला सांगितलं वॉज आणि वरचा अर्थ तुम्ही आता नोटबुक वरती मेन्शन करून ठेवा. त्याचा अर्थ काय होतो, होता, होती, होते. बरोबर, होता किंवा होती किंवा होते. मग इथं काय सांगायचं आपल्याला, केक कसा होता तर स्वीट होता, म्हणून आपण काय वापरला तर वॉज वापरला. आता इथं वॉज का वापरला, कारण इथं केक सांगितलेला आहे. केक जर इथं केक असतं केक तर इथं काय झालं असतं स्टुडंट, वर झालं असतं. द केक्स वर स्वीट. ओके, केक्स कसे होते तर स्वीट होते, पण इथं काय सांगितलं केक कसा होता तर स्वीट होता. आय वॉज अ टीचर. मी टीचर होतो. बरोबर, मी टीचर होतो. ही वॉज अ डॉक्टर. तो कोण होता, डॉक्टर. शी वॉज अ स्टुडंट. ती कोण होती, स्टुडंट. द स्काय वॉज क्लिअर. आकाश कसे होते तर क्लिअर होते. दिस फोन वॉज इसेन्शियल फॉर मी. हा फोन माझ्यासाठी कसा आहे, कसा होता तर इसेन्शियल होता. म्हणजे इसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक किंवा खूप महत्वाचा. दे वर स्टुडंट. ते कोण होते, विद्यार्थी होते. तुम्ही असं बी म्हणू शकता दे वर माय स्टुडंट. ते माझे विद्यार्थी होते. बरोबर, आता तुमच्या समोरून एक बस केली, 3D इमेजिन करा. तुम्ही सर्वजण उभे आहात आणि तुम्ही कोणाला तरी म्हटले अरे त्या बसमध्ये जे स्टुडंट गेले ते माझे कोण होते तर माझे स्टुडंट होते. बरोबर, इंग्लिश मध्ये दे वर माय स्टुडंट. दोज हु वर पासिंग फ्रॉम दिस रोड. या रोडवर जे स्टुडंट गेले ते माझे कोण आहेत तर स्टुडंट होते. अशा प्रकारे स्टुडंट तुम्ही काय करू शकता, या पास्ट स्टेटला पण वॉज वरचा वापर करून सांगू शकता. सेम गोष्टीला आपण कंटिन्युअस किंवा प्रेझेंट मध्ये कसं सांगू शकतो त्याला नीट ऐका. आता बघा, द केक वॉज स्वीट. द केक इज स्वीट. केक स्वीट आहे, केक स्वीट होता. आय वॉज अ टीचर. आय एम अ टीचर. ही वॉज अ टीचर. ही इज अ टीचर. शी वॉज अ स्टुडंट.
She is a student. The sky was clear. The sky is clear. This phone was essential. This phone is essential. They were students. They are students. So बघा स्टुडंट्स दोघांना पण आर तर प्रेझेंट झालं, इज प्रेझेंट झालं आणि was वर वापरलं तर इमिजिएटली पास्ट झालं. म्हणून हेल्पिंग व्हर्बला प्रॉपरली अप्लाय करायचं असतं आणि तेच आपण शिकत आहोत. सो पास्ट स्टेटला कसं प्रकारे यूज करायचं आणि कसं सांगायचं त्याची स्लाइड तुम्हाला समजली असेल तर हँड रेज करून कळवा स्टुडंट्स मला. Okay, very good. Very good, students. Actually, this week is very important for us students because till the end of this week, we will almost complete to our all tenses. Okay, and tenses are most essential. You know that किती महत्वाचे आहेत. That is we are seeing since last few days. Okay, so don't worry, students. We will complete them very properly with proper understanding and hope so you will utilize them in your life. Okay, no problem, students. Let me go to the next slide. आता नेक्स्ट स्लाइड बघा या ठिकाणी काय आहे. हँड्स डाऊन करा स्टुडंट. आता एक्झाम्पल मध्ये आपण बघूया स्टुडंट्स बघा की कुठं वॉज आणि कुठं वरचं ऍप्लिकेशन होतं. बरोबर. आता बघा पूर्ण फोकस करा कारण मी जेव्हा तुमची सेंटेन्स रॅपिड फायर सेंटेन्सची प्रॅक्टिस घेणार आहे तेव्हा तुम्ही वॉज आणि वर मध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये. आता पहिलं सेंटेन्स बघा, आय वॉज प्लेइंग क्रिकेट. आता एक लक्ष द्या स्टुडंट, ऑब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी सेम आहे पण हेल्पिंग वर प्रत्येक ठिकाणी चेंज होणार आहे. ते कसं चेंज होतं ते समजून सांगतो. बघा, आय सिंग्युलर होता म्हणून वॉज वापरला, वी प्लुरल आहे म्हणून वर वापरला, यू प्लुरल आहे म्हणून वर वापरला, यू प्लुरल आहे म्हणून वर वापरला, ही सिंग्युलर आहे म्हणून वॉज वापरला, शी सिंग्युलर आहे म्हणून वॉज वापरला, इट सिंग्युलर आहे म्हणून वॉज वापरला, दे प्लुरल आहे म्हणून वर वापरला. ऑब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी सेम आहे, प्लेइंग क्रिकेट. नेक्स्ट आहे बघा, समीर एक आहे सिंग्युलर आहे वॉज वापरला, समीर अँड आमिर अनेक आहे वर आहे म्हणून प्लुरल वापरला, दिस बॉय एक आहे म्हणून वॉज वापरला, दॅट बॉय पण एकच आहे म्हणून वॉज वापरला, दिस बॉईज प्लुरल आहे म्हणून वर वापरला आणि दोज बॉईज पण प्लुरल आहे म्हणून वर वापरला. अशा प्रकारे स्टुडंट्स आपण कोणत्या सब्जेक्टला कोणतं हेल्पिंग वर्ब लावायचं ते या ठिकाणी काय केलेलं तर समजून घेतलेलं आहे. सो हे सब्जेक्ट जे आहे आणि जे त्यानुसार आपण जे हेल्पिंग वर्ब यूज केलेले स्टुडंट ते तुम्ही आता व्यवस्थित लक्षात ठेवा. सिंग्युलर म्हटलो तर वॉज आणि प्लुरल आलं तर वर वापरायचं, जसं इज आणि आरचं करतो आपण. आता आपण कसे सेंटेन्स बनवूया ते या ठिकाणी कसे सेंटेन्स बनवतो ते या ठिकाणी समजून घेऊया. फर्स्ट आहे बघा स्टुडंट, पहिला असतं आपला अफर्मेटिव्ह है ना, म्हणजे पॉझिटिव्ह. आय वॉज प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो. निगेटिव्ह झालं बघा, वी वर नॉट प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो. तू क्रिकेट खेळत होतास का, वर यू प्लेइंग क्रिकेट, वर यू प्लेइंग क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळत होते का, वर यू नॉट प्लेइंग क्रिकेट, तो का क्रिकेट खेळत होता. बरोबर. बघा स्टुडंट, तो का क्रिकेट खेळत होता, वाय वॉज ही प्लेइंग क्रिकेट, तो का क्रिकेट खेळत नव्हता, सॉरी ती का क्रिकेट खेळत नव्हती, वाय वॉज शी नॉट प्लेइंग क्रिकेट, इट वॉज प्लेइंग क्रिकेट, बघा तो किंवा ते क्रिकेट खेळत होते. दे वर नॉट प्लेइंग क्रिकेट, ते सर्व क्रिकेट खेळत नव्हते. वॉज समीर प्लेइंग क्रिकेट, समीर क्रिकेट खेळत होता का. वेर समीर अँड आमिर नॉट प्लेइंग क्रिकेट, समीर अँड आमिर क्रिकेट खेळत नव्हते का. व्हाय वॉज दिस बॉय प्लेइंग क्रिकेट, हा मुलगा का क्रिकेट खेळत होता. व्हाय वॉज दॅट बॉय नॉट प्लेइंग क्रिकेट, तो मुलगा का क्रिकेट खेळत नव्हता. दीज बॉईज वर प्लेइंग क्रिकेट, हे सर्व मुलं क्रिकेट खेळत होते. दोज बॉईज वर नॉट प्लेइंग क्रिकेट, ते सर्व मुलं क्रिकेट खेळत नव्हते. सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण काय केलेलं आहे या सेंटेन्सेसला समजून घेतलेलं आहे. होप सो स्टुडंट्स आतापर्यंत तुम्हाला पूर्ण सेशन या ठिकाणी समजलेलं असावं. आता आपण काय करणार आहोत तर आपल्या सेंटेन्स प्रॅक्टिसकडे जाणार आहोत आणि त्यानंतर आपण चीज सॉल्व्ह करणार आहोत. त्या अगोदर स्टुडंट्स या ठिकाणी आता आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या स्लाइड वरती जाऊया.